नमस्कार. नवरात्रीची पौराणिक कथा. देवी मातेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री उपवासाच्या वेळी नवरात्री उपवासाची कथा वाचली पाहिजे. ही कथा माता देवीबद्दल जाणून घेण्याच्या सर्वोत्तम माध्यमांपैकी एक आहे. जर तुम्ही हे व्रत करत असाल तर नक्कीच ही कथा ऐका आणि देवीचे विशेष आशीर्वाद मिळवा. बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्रह्मा, तू सर्वात बुद्धिमान आहेस, सर्वात श्रेष्ठ आहेस, ज्यांना सर्व शास्त्रे आणि 4 वेद माहीत आहेत. अरे देवा, कृपया माझे शब्द ऐका. चैत्र, आश्विन आणि आषाढ महिन्यांच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे उपवास व उत्सव का केले जातात? अरे देवा, या उपवासाचे फळ काय? ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? आणि हे उपवास प्रथम कोणी केले? तर मला सविस्तर सांगा. बृहस्पतीजींचा असा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणू लागले की हे बृहस्पती, तुम्ही सजीवांना फायदा व्हावा या इच्छेने खूप चांगला प्रश्न विचारला. दुर्गा, महादेवी, सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करणारे लोक धन्य आहेत, जे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. हे नवरात्रीचे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. असे केल्याने ज्याला मुलगा हवा आहे त्याला मुलगा मिळू शकतो, ज्याला संपत्ती हवी आहे, ज्याला ज्ञान हवे आहे आणि ज्याला आनंद हवा आहे त्याला आनंद मिळू शकतो. हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचे आजार दूर होतात आणि तुरुंगात असलेली व्यक्ती बंधनातून मुक्त होते. माणसाचे सर्व आक्षेप काढून टाकले जातात आणि सर्व गुणधर्म येतात आणि त्याच्या घरात दिसतात. जी स्त्री चुकून हे व्रत पाळत नाही ती तिच्या पतीपेक्षा कनिष्ठ बनते आणि विविध प्रकारचे दुःख सहन करते. जर उपवास करणारी व्यक्ती दिवसभर उपवास करू शकत नसेल तर एका वेळी एक जेवण खा आणि त्या दिवशी नवरात्रीच्या उपवासाची कथा सर्वांसोबत ऐका. हे गुरुवर, ज्याने हा उपवास यापूर्वी पाळला आहे त्याचा पवित्र इतिहास मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अशा प्रकारे ब्रह्माजींचे शब्द ऐकून बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्रह्मा, मला मनुष्याच्या कल्याणासाठी या व्रताचा इतिहास सांगा. मी काळजीपूर्वक ऐकत आहे. तुझा आश्रय घेत माझ्यावर दया कर. ब्रह्माजी म्हणाले, पिठात नावाच्या एका सुंदर शहरात अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता. ते दुर्गादेवीचे भक्त होते. सुमती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी खरी नावाने जन्माला आली आणि तिच्या सर्व गुणांसह मनोब्रह्माची पहिली निर्मिती झाली. ती मुलगी सुमती तिच्या घरातील लहानपणी आपल्या मित्रांसोबत खेळत होती. अशा प्रकारे वाढू लागली की शुक्ल पक्षात चंद्राची कला वाढते. तिचे वडील दररोज दुर्गाची पूजा करायचे. त्यावेळी ती कायद्याने तिथेही हजर असायची. एके दिवशी सुमती तिच्या मैत्रिणींसोबत खेळू लागली आणि भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही. मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि मुलीला म्हणू लागले की हे दुष्ट मुलगी, तुम्ही आज सकाळपासून भगवतीची पूजा केली नाही. यामुळे मी तुझे कुष्ठरोगी आणि गरीब माणसाशी लग्न लावून देईल. तिच्या संतप्त वडिलांचे हे शब्द ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती वडिलांना म्हणू लागली, हे बाबा, मी तुझी मुलगी आहे. मी सर्व बाबतीत तुझ्या अधीन आहे. तुम्हाला पाहिजे तसे करा. तू माझ्याशी राजा, कुष्टी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी तुझ्या इच्छेनुसार लग्न करू शकतोस. पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल. माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. मनुष्य अनेक इच्छांचा विचार करतो, पण तोच आहे जो निर्मात्याने नशिबात लिहिलेला आहे. तो जे काही करतो त्याला त्या कृतीनुसार फळेही मिळतात. कारण कृती करणे हे माणसाच्या नियंत्रणाखाली असते, पण फळ परमात्म्याच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पडलेली त्रिनाटी अग्नीला अधिक ज्वलंत बनवते, त्याचप्रमाणे ब्राह्मण आपल्या मुलीचे असे निर्भय शब्द ऐकून खूप रागवला.
मग त्याने आपल्या मुलीचे लग्न कुष्ठरोग्याशी केले आणि खूप रागाने मुलीला म्हणू लागले की जा, लवकर जा आणि तुझ्या कर्माचे फळ भोग. फक्त नशिबावर अवलंबून राहून तुम्ही काय काय करता ते पहा. अशा प्रकारे तिच्या वडिलांचे कडू शब्द ऐकून सुमती तिच्या मनात विचार करू लागली की आहा, मला असे पती मिळाले हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारे तिच्या दुःखाचा विचार करून सुमती आपल्या पतीसह जंगलात गेली आणि भयानक दुःखाने त्या ठिकाणी मोठ्या वेदनांनी रात्र काढली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती भूतकाळातील सद्गुणाचा प्रभाव घेऊन प्रकट झाली आणि सुमतीला म्हणू लागली की हे गरीब ब्राह्मण, मी तुमच्यावर आनंदी आहे. तुम्हाला हवे असलेले कोणतेही वरदान तुम्ही मागू शकतात. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी इच्छित परिणाम देईन. अशा प्रकारे भगवती दुर्गाचे शब्द ऐकून सुमती म्हणू लागली, तुम्ही कोण आहात जे माझ्यावर प्रसन्न झाले आहेत ते सर्व मला सांगा आणि तुमच्या कृपेने माझ्या गरीब दासीला आशीर्वाद द्या. असे सुमतीचे वचन ऐकून देवी म्हणू लागली की मी आदिशक्ती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे. हे सुमती, तुमच्या मागील जन्माचा सद्गुणांचा तुमच्यावर परिणाम झाल्यामुळे मी खुश आहे. ज्या प्रकारे आदिशक्तीची कृपा सुमतीवर झाली त्याच प्रकारे आपल्या सर्वांवर तिची कृपा असो हीच मनोकामना. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.